विघले घर दावणी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्षी दाविला संकल्पाचे तोडिले मूळ आले समूळ प्रत्यया नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्षी दाविला एका जनार्दनी कृपावंत एका जनार्दनी कृपावंत होती संत सारिखे नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्षी दाविला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या Oh
उपकार केला संती उपकार दिधले घर दावणी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती निरंतर कारुण्य सिंधू सद्गुरु संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा शांती प्रभा श्री संत एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी ज्ञानेश्वरीय जगद्गुरु श्री तुकोबा स्वानंद सुखणी वाशी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून भगवान सिद्धेश्वराच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या चरणारविंदी भक्तिभावाने वंदन करतो. या कीर्तन दर्शनासाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे. प्रस्तुत अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज संतांनी केलेल्या उपकाराची मीमांसा करतायत. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या संबंधानं शब्दांची थोडकी मोडकी दुर्वादन ज्ञानोबाईंच्या चरणावर अर्पण करण्याच्या पूर्वी या कार्यक्रमाच्या औचित्याचा परिचय करून देणं अत्यंत आनंदाचं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री माधवजी महाराज सुरजखेडकर यांच्या पुण्यस्मरणाचं पावन औचित्य साधून भगवान श्री ज्ञानोबाईंच्या चरण सानिध्यात येऊन आपण ज्ञानोबाईंच्या सेवेमध्ये प्रवृत्त आहोत. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला हा भाग्याचा योग आहे. पहा, साधू पुरुषांची सेवा भाग्याने घडत असते. साधू पुरुषांची सेवा भाग्योदय घडवते आणि संत महात्म्यांची सेवा भाग्यरूप असते. विठ्ठला विठ्ठला भगवान श्री ज्ञानोबाईंच्या चरण कमलाजवळ त्यांच्या समाधी प्रांगणामध्ये बसून त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. विशेषतः परभणीच्या भागातून आलेली ही सगळी मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्यश्री सुकान काका महाराज असतील, त्यांच्या जोडीला आदरणीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज झाडगावकर असतील, आमचे दत्तात्रय महाराज, विश्वनाथ महाराज या सगळ्या वैष्णवांच्या समुदायाकडून या औचित्यपूर्ण अशा कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं ज्ञानोबांच्या कुशीमध्ये बसून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्याचा योग आहे. अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण होणं आणि पुन्हा त्यांच्या सेवेमध्ये प्रवृत्ती होणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. साधू पुरुषांच्या सेवेमध्ये एखाद्या जीवाची प्रवृत्ती जर झाली, शास्त्रकार सांगतात त्याच्या सगळ्या प्रकारच्या मोक्षाचे दरवाजे उघडे झाले असं समजा. महत् सेवांद्वार माधुविमुक्ते भागवताच्या 11 स्कंधामध्ये असा विचार आहे की साधू पुरुषांची सेवा ही मोक्षाचं द्वार आहे. म्हणून मानव जीवन प्राप्त झाल्यानंतर संत महात्म्यांच्या सेवेमध्ये आपली प्रवृत्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. एखादा मनुष्य भगवान पंढरीनाथाच्या सेवेत प्रवृत्त असेलही, पण तो देवाची सेवा करणारा मनुष्य जर संतांच्या सेवेत प्रवृत्त नसेल तर लोक सांगतात देवाला त्या सेवेचं ओझ होतं. पहा, अवघा भार वाटे देवा आणि आपल्या परमार्थ मार्गातील सगळे अडथळे दूर होण्याकरिता आपला परमार्थ
मायवनी झाल्या धाय गर्भ अवंतने नपाहे तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. साधू पुरुषांच्या पूजेमध्ये आपली जर प्रवृत्ती असेल तर पंढरीनाथ परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता आपल्याला दुसरं काही करावं लागत नाही. म्हणून महत् भाग्याने घडणारी ही संतांची सेवा आहे आणि ती सेवा आपण या ठिकाणी करतो आहोत. आनंदाचं वातावरण आहे. ज्ञानोबरांच्या समोर उभं राहून बोलणं म्हणजे तशी थोडीशी कठीण गोष्ट आहे, पण साक्षात आईच्या समोर बोलायचं असल्यामुळे तसं फार काही अवघड नाही. पहा, संतांच्या समोर बोलणं सोपं आहे, विद्वानांच्या समोर अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना त्यांनी त्यांची कृपा आपल्यावरती केलेली आहे. कुठल्याही योग्यतेचा विचार न करता आपल्या कृपेचा परिस्पर्श ज्यांचा प्रत्येकाच्या जीवनाला आहे ते संत आहेत. पहा, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप सर्वा भूली सुख रूप ज्ञानोबा माझा. असे आईचं हृदय असणारे संत कोणाचीही परीक्षा करण्यामध्ये कधी व्यस्त नसतात. पहा, परीक्षा करण्याची खोड माणसाला लागलेली असते. बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाकडे बघत असताना छिद्रान्वेषण करण्याची बुद्धी घेऊनच माणसं दुसऱ्याकडे पाहतात. विठ्ठला 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 आपल्याला जमेल तशी एक तासभर सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे रोज 8 वाजेपर्यंत वेळ आहे. पहा, 8च्या हा फार मोठा सद्गुण आहे. पहा, ज्यांनी आपल्यावरती उपकार केलेले आहेत त्यांच्या उपकाराची जाणीव असणं, अंतःकरणामध्ये उपकाराच्या संबंधानं कृतज्ञतेची बुद्धी असणं हे फार गरजेचं आहे. मनुष्याने कृतज्ञ असलं पाहिजे. कोणाकोणाच्या संबंधानं 3 जणांची याद केली शास्त्रकारांनी. यावत जीवन प्रयोगवंद्या वेदांतो गुरुईश्वरः आदौ ज्ञानात्तये पश्चात कृतज्ञतये वृत्तये. 3 जणांच्या संबंधानं मनुष्यानं कृतज्ञ असावं. देवाच्या संबंधानं, सद्गुरुनाथाच्या संबंधानं आणि शास्त्राच्या संबंधानं. विठ्ठला विठ्ठला वृत्ती असली पाहिजे. समाजात एक वर्ग असा आहे की जो केलेले उपकार विसरतो. पहा, कृतज्ञ उपकार केला सोरा व्यवहार दिघना निसोस्तविला विसरे जैसा. माऊली सांगतात, कृतज्ञ मनुष्य केलेले उपकार विसरत असतो. उलट ज्यांच्याकडून काही उपकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यांच्या संबंधानं अंतःकरणामध्ये व्यभिचाराची किंवा अपकाराची भावना धरणारी सुद्धा बरीच माणसं आहेत. जेथेची या कृपा नाही जीवरू तेथेची म्हणे व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे. ज्यांच्याकडून काहीतरी कृपा संपादन केली, ज्यांचे उपकार घेतले त्यांच्याबद्दलही कधीतरी मनुष्याच्या अंतःकरणात विपरीत बुद्धी निर्माण होण्याची शक्यता आहे. असं होऊ नये. पहा, आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेली कृतज्ञतेची वृत्ती मनुष्याचं जीवन धन्य करण्याच्या कामात समर्थ असलेली आहे. कृतज्ञता नावाचा सद्गुण ज्याच्या जीवनात आहे तो मनुष्य आपल्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशाचं शिखर गाठतो. पहा, आणि या उलट कृतज्ञ बुद्धीचा मनुष्य शास्त्राच्या आणि संतांच्या नजरेमध्ये निंदे ठरतो. विठ्ठला विठ्ठला कृतज्ञतेचा एक फार मोठा दोष सांगितला जातो. पहा, आपल्याकडून झालेल्या दोषाच्या परिमार्जनासाठी मनुष्याला प्रायश्चित्त नावाचं कर्म करता येतं. आपल्याकडून समजा एखादा प्रमादाने न कळता एखादा जर दोष घडला तर त्या दोषाचं परिमार्जन व्हावं याच्याकरिता प्रायश्चित्त नावाचा विधी आपल्याला करता येतो. पण ज्या मनुष्यानं कृतज्ञतेचं पाप केलेलं आहे अशा माणसाला शास्त्र कुठलंही प्रायश्चित्त सांगत नाही. पहा, कृतज्ञ नास्ते निष्कृतीही मग केला न शके पाप जावं कृतज्ञ जैसे. कृतज्ञ माणसाचं पाप त्याला कधी सोडत नसतं. पहा, या संबंधानं महाभारतामध्ये फार छान कथा आलेली. पहा, गुरुवारी श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर ही कथा नेहमी सांगतात. त्यांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. कुणीतरी ब्रह्मज्ञानी महात्मा काहीतरी प्रारब्धाचा प्रतिबंध आडवा आला म्हणून राजहंसाच्या जन्माला गेलेला. मुक्त होणार पण काहीतरी प्रारब्ध शिल्लक राहील म्हणून राजहंसाचा जन्म प्राप्त झाला. पण राजहंसाच्या जन्मामध्येही त्या महापुरुषाचं पूर्वस्मरण अबाधित होतं. जशाची तशी त्यांची स्मृती होती. पहा, म्हणून त्या राजहंसाने काय करायचं, सरोवरामध्ये स्नान करायचं आणि स्नान केल्याबरोबर तिथून थेट ब्रह्मदेवाचा सत्यलोक गाठायचा. सत्यलोकात गेलेला तो राजहंस ब्रह्मदेवाकडून तत्वज्ञानाचं ग्रहण करायचा, तत्वज्ञानाचं श्रवण करायचा आणि मृत्यू लोकात येऊन त्या नगरीच्या राजाला ते तत्वज्ञान सांगायचं. असं त्याच्यामध्ये क्रम होता. बरेच दिवसपर्यंत राजहंसाची ती सेवा चाललेली. पण एके दिवशी तो राजहंस या ठिकाणी वस्ती करत होता. तिथून एक मनुष्य पायी प्रवासाला निघालेला. उन्हाचे दिवस होते आणि पायी प्रवास करणाऱ्या त्या माणसाने असा विचार केला, उन्हाची तिरीप जरा जास्त वाढलेली आहे, थोडंसं जास्त ऊन आहे, म्हणून एवढा उन्हाचा कालावधी आपण टाळून पुढचा प्रवास नंतर करू. म्हणून त्यांनी काही काळ तिथे विश्रांती घेण्याचं ठरवलं.
एका झाडाच्या सावलीला तो मनुष्य तिथं अंग टेकून बसला. त्याला असं वाटलं चांगली सावली आहे, थोडी झोप घेतली तर बरं वाटेल, शिरवटा गेल्यासारखं वाटेल, थकवा दूर होईल, म्हणून त्याने तिथं अंग टाकलं आणि तो तिथं झोपायचा प्रयत्न करू लागला. पण काय व्हायला लागलं, झाडांच्या फांद्यामधून सूर्याची किरण त्या मनुष्याच्या डोळ्यावरती यायला लागली आणि त्या निमित्तानं त्याची झोप चालवायला लागली. पहा, झोप काही व्यवस्थित लागेना. राजहंसाने असा विचार केला, आपल्याकडे आलेला अतिथी आहे, अतिथी अभ्यागतांचं स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे, म्हणून याच्या झोपेची व्यवस्था केली पाहिजे. राजहंसाने आपले दोन्ही पंख पसरले आणि सूर्यापासून येणारं ते ऊन, ते किरण आपल्या पंखावर घेऊन त्याच्या झोपेची व्यवस्था केली. थोडा वेळ झाल्यानंतर ती रेती झोपेतून उठली. भरपूर चांगली झोप झाल्यानंतर आता पुढच्या प्रवासाला निघणार. एवढ्यात तो राजहंस त्याला बोलायला लागला, थोडं थांबा, पुढचा प्रवास करू नका म्हणे, पुढची तुमची वाट थोडीशी खडतर आहे, अन्न पाण्याची तुम्हाला पुढे काही व्यवस्था होण्याची शक्यता नाही, म्हणून इथं मी आणून ठेवलेली जी काही फळं आहेत ती फळं तुमच्या पिशवीमध्ये घ्या. शेजारी इथं पडलेल्या पानांचं द्रोण तयार करून थोडं सरोवराचं पाणी भरून घ्या. पुढे तुमच्या अन्न पाण्याची व्यवस्था होणार नाही, म्हणून हे एवढं अन्नद्रव्य तुमच्या सोबत असू द्या. त्या मनुष्याला बरं वाटलं, राजहंस सांगतो पुढे काही व्यवस्था होणार नाही. त्याने ती फळं घेतली, आपल्या पिशवीमध्ये टाकली, पुढे निघाला. पण निघाल्याबरोबर अंतःकरणामध्ये संदेहाची वृत्ती निर्माण झाली. आपण पुढे निघालेलो आहोत, राजहंस असं म्हणतोय पुढे काही मिळणार नाही, उद्याच्या व्यवस्थेसाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आता ताटामध्ये भरपूर उपलब्ध असताना सुद्धा ज्याला उद्याची चिंता सतावते त्याला माणूस म्हणतात. उपलब्ध भोगामध्ये समरस न होता वर्तमानाच्या चिंतेनं जो भविष्य मातीत घालतो त्याला माणूस म्हणतात. ती माणसाची पद्धत आहे. पहा, त्याला उद्याची चिंता सतावायला लागली, काय करायचं. तो मनुष्य थोडासा दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याने राजहंसाची शिकार केली, त्या राजहंसाला मारलं, जंगलातल्या काटक्या एकत्र केल्या, त्या काटक्यावरती त्या राजहंसाचं मांस शिजवलं. शिजवलेल्या मांसाची पुरचुंडी एका बगलेमध्ये आपल्या आडवली, तो तिथून पुढे निघाला. इकडे राजा नगरीमध्ये महापुरुषाची राजहंसाची वाट बघत होता. राजहंस यायला तयार नाही. राजाने आपले सैनिक पाठवले, सांगितलं जाऊन त्याला बघून या, तिथली तपासणी करून या, त्याची काही तब्येत वगैरे बिघडली का, काही त्याला क्षती आहे का, काही अपाय झाला का पाहून या. राजाचे सैनिक गेल्यानंतर त्यांनी तिथलं दृश्य तपासून पाहिलं. तिथं त्या राजहंसाची चोच पडलेली आहे, नखुरं वगैरे विखुरलेली आहेत, शेजारी काटक्यांचा जाळ झालेला आहे. याच्यावरून त्यांनी अंदाज बांधला की कुणीतरी राजहंसाचा घात करून त्याचं मांस शिजवून त्याला इथून नेलेला आहे. सैनिकांनी तशाच्या तसा निरोप राजाला येऊन सांगितला. राजाचं अंतःकरण व्यथित झालं, कारण तो कोणी सामान्य पक्षी नव्हता, ब्रह्मज्ञानी महात्मा राजहंसाच्या जन्माला गेलेला. राजाचं अंतःकरण व्यथित झालं. राजा बोलायला लागला, हे काम करा, तो मनुष्य काही फार लांब गेला नसेल, आपले सगळे सैनिक आपल्या नगरीच्या चौकीवर पाठवा आणि त्या मनुष्याला पकडून माझ्या समोर आणून उभं करा. त्याला शासन मी करणार आहे, मी त्याला सोडणार नाही. राजाचे सैनिक दूरवर पसरले आणि त्या दुष्ट माणसाला त्यांनी लवकरच पकडलं, राजाच्या समोर आणून उभं केलं आणि राजाने प्रश्न विचारला, अरे बाबा म्हणे तू राजहंसाला मारलं का. माझ्याकडे लक्ष, राजहंसाला तू मारलं का. त्या माणसाने कबूल केलं, मारलं म्हणे, मारलं. माझ्या अंतःकरणात अशी बुद्धी निर्माण झाली, उद्या काय करावं म्हणून दुष्ट बुद्धी हृदयात निर्माण झाल्यामुळे राजहंसाचा घात केला. माणूस दुष्ट होता म्हणून खरं बोलला. अलीकडच्या काळात कंबर बांधून खरं बुद्धी की नाही सांगता येत नाही. दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य खरं बोलला. त्यांनी सांगितलं, माझ्याकडून चूक झाली, काय शासन करायचं ते करा, मी ते भोगायला तयार आहे. राजाने विचारलं, मला काही राजहंसाने त्रास दिला होता, काही पीडा केली होती. तो म्हटलं, पीडा कसली, माझ्या झोपेची व्यवस्था केली, पोटा पाण्याची व्यवस्था केली. आणि मग राजाच्या लक्षात आलं की हा मनुष्य उपकार विसरणारा आहे, कृतज्ञ मनुष्य आहे, म्हणून याला माणसाच्या देहात जगायचा अधिकार नाही. त्या क्षणाला राजाने आदेश दिला, याच्या देहाच्या खांडोळ्या करा आणि याचं मांस जंगलातल्या कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ द्या. याला जिवंत ठेवण्याचं काही कारण नाही. बरोबर त्याच्या सगळ्या देहाच्या छोट्या छोट्या खांडोळ्या त्या सैनिकांनी करून टाकल्या. त्याचं देहाचं सगळं मांस जंगलामध्ये नेऊन टाकलं. 2-3 दिवस झाले तरी कुणी जंगलामध्ये शापलं सुद्धा त्याच्या मांसाला तोंड लावले. सगळीकडे दुर्गंधी पसरली आणि राजाची अशी इच्छा होती की याच्या त्या अस्थिला मांसाला वगैरे अग्निसंस्कार त्याला मिळू नये. पहा, याच्याकडे असंच कोल्ह्याला खाऊ द्यायचं म्हणजे कसंच पडून दिलेलं मांस होतं. पण राजाने सांगितलं, एक काम करा, आपल्या नगरीच्या पलीकडच्या बाजूला काही नरभक्षक राहतात, म्हणजे जे कशाचंही खाऊ शकतात, त्यांना नरभक्षक म्हणतात. आता इथं ते बोलायचं काही कारण नाही. पहा, त्या नरभक्षकांना बोलवा आणि या मांसाची विल्हेवाट लावायची सांगा. ते सगळे राक्षस प्रवृत्तीचे माणसं तिथं आले. जमिनीवरती पडलेल्या मांसाचा एक तुकडा एका जणाने उचलून नाकाला लावला, नाकाला तुकड्या लावला, बरोबर वेळ वाकडं तोंड केलं आणि हातातला तुकडा जमिनीवर फेकून दिला. राजाला बोलायला लागले, राजे साहेब, कृतज्ञ माणसाचं मांस आहे, आम्ही खाणार नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे कृतज्ञतेची वृत्ती इतकी घृणास्पद आहे, इतकी दोषास्पद आहे. म्हणून मनुष्याच्या अंतःकरणामध्ये
कृतज्ञता नावाची बुद्धी असली पाहिजे. आणि मग ती साधू पुरुषाच्या संबंधाने असो, देवाच्या संबंधाने असो, ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकाराच्या बद्दल मनुष्याचं हृदय कृतज्ञ असलं पाहिजे. आणि त्या कृतज्ञता बुद्धीतूनच शांती ब्रह्मनाथ महाराज संत महापुरुषांच्या उपकाराची मीमांसा आजच्या आव्हानातून करतात. तर उपकार हे तत्व अत्यंत महत्वाचं आहे. साधू पुरुषांच्या जीवनात उपकाराला महत्व आहे असं समजू नका. सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा उपकाराचं मूल्य आहे. शास्त्रकार सांगतात जो मनुष्य कोणावरही उपकार करत नाही त्याच्यापेक्षा गवताची काडी श्रेष्ठ आहे. विठ्ठला विठ्ठला उपकार करतात. गवताचा दोघा जणांवरती उपकार आहे. जनावरांच्या पोटामध्ये जाऊन गवत अन्न रूपाने त्यांचं रक्षण करतं आणि रणांगणामध्ये घाबरलेल्या मनुष्याचंही जीवदान देण्याचं काम त्याला गवत करतं. जुन्या काळात अशी पद्धत होती. एखादा मनुष्य युद्धाकरता गेलेला आहे, घरी युद्धाच्या वल्गना करत होता आणि युद्धात गेला की त्याची घाबरबंदी उडाली. तुकोबारांच्या भाषेत त्याला पादर भीट म्हणतात. असा एखादा पादर भीट आहे समजा, युद्धाकरता गेला आणि तिथे गेल्यानंतर समोरचं शत्रू पक्षाचं सैन्य बघितलं त्याला घाम फुटला समजा. अशा वेळेस त्यांनी काय करावं? काही नाही, जमिनीवर पडलेली एक गवताची काडी उचलायची, ती गवताची काडी आपल्या दातामध्ये धरायची, आपले दोन्ही गुडघे टेकून समोरच्या शत्रू पक्षाला नमस्कार करायचा. एवढं केलं की त्यांच्या लक्षात यायचं हे घाबरलं, याला घरी पाठवलं पाहिजे. म्हणजे साधी एक गवताची काडी मनुष्याचं जीवन वाचवण्याच्या कामात समर्थ ठरते. पण वशिष्ठ महामुनी सांगतात जो कोणावरही कधीही उपकार करत नाही त्याच्यापेक्षा गवताची काडी बरी नाही का? अजून एक श्लोक सांगतो. शास्त्रकार सांगतात परोपकार शून्य असलेल्या माणसापेक्षा जनावर सुद्धा श्रेष्ठ आहे. ते जनावर जिवंत असेपर्यंत आपल्याला कामात मदत करतं आणि मेल्यानंतर त्या जनावराचं चमडं शिंग सुद्धा कामाला येतात. पण माणूस जिवंतपणे तर कोणाच्या कामाला येईल याची शाश्वती नाही, पण मेल्यावर सुद्धा भूतभूत लागतात म्हणतात. पुन्हा नारायणला बळी करावी लागते. विठ्ठला विठ्ठला जीवितम जीवन तुकशमस्तेषां चर्मा अपि उपकरिष्यति. शास्त्राचं चिंतन आहे. उपकार न करणारा मनुष्य हा तुच्छ मनुष्य पहा. आणि मग उपकाराचं श्रेष्ठ अशा प्रकारचं मूल्य आहे. उपकाराच्या संबंधात चिंतन करत असताना 2-3 मुद्द्याचा मला आपल्या समोर विचार ठेवायचा आहे. गुरुदेव महाराजांचं ऐकलेलं चिंतन जशाचे तसं आपल्या समोर मला मांडायचं आहे. उपकाराच्या संबंधाने माझ्या समोर 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट उपकार म्हणजे काय, दुसरी गोष्ट त्या उपकाराचा काही प्रकार आहेत का, आणि तिसरी गोष्ट त्या उपकाराला काही फल आहे का. विठ्ठला विठ्ठला खालच्या दर्जाला पोहोचलेला आहे. पहा व्यवहारामध्ये उपकार शब्द नको त्या गोष्टीसाठी वापरला जातो. अगदी तुच्छ गोष्टीची मागणी एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला करतो आणि म्हणतो थोडा उपकार करा. आता याचं विश्लेषण करत बसू काय? आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. उपकार शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा? तर उपकार शब्द थोडासा जर आपण मोकळा केला तर तो शब्दच आपल्याला अर्थ सांगून जातो. उप आणि कार या 2 शब्दाच्या संयोगापासून सिद्ध झालेला हा शब्द आहे. उपशब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये जवळ असा होतो. उपनाम समीपे. उपशब्दाचा अर्थ जवळ असा आहे आणि कार शब्दाचा अर्थ होतो करणे. करण मुच्यते. जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठला विठ्ठला जवळ करणं. कोणाच्या जवळ? देवाच्या जवळ केलं तरीही उपकार आहे आणि संसाराच्या जवळ केलं तरी उपकार आहे. देवाच्या जवळ करणं हा उपकार आहेच आहे, पण प्रपंचाच्या जवळ करणं सुद्धा उपकार आहे. पहा बरीच प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही समजा एखाद्याचा कुठे जर समजा काही वेळ लागतच नसेल, बरेच जण बेजारी सध्या बाहेर या तालुक्यात त्या तालुक्यात अशी सततची अवस्था आहे, अवघड काम आहे. मग अशा प्रसंगात एखाद्याने मध्यस्थी करून एखाद्या प्रपंचाचा एखाद्यावर जर उपकार केला तर तोही उपकार आहे. पण हा प्रपंचाच्या जवळ करण्याचा उपकार आहे. उपकार शब्दाचा अर्थ झाला जवळ करणं. संत महात्मे आपल्याला जवळ करतात, स्वतःच्याही जवळ करतात आणि देवाच्याही जवळ करतात. पण स्वतःच्या जवळ करत असताना संत महात्मे कुठल्याही प्रकारच्या गुणदोषाचे चिंतन न करता आपल्या जवळ आलेल्या प्रत्येकावरती कृपा करून त्याला जवळ करतात. विठ्ठला विठ्ठला
आपल्याला उपकाराचे दोन प्रकार करता येतात. एक उपकार आहे त्याला खरा उपकार म्हणतात आणि दुसरा उपकार आहे त्याला खोटा उपकार म्हणतात. खोटाही उपकार व्यवहारामध्येही बरीच माणसं उपकार करतात, पण तो उपकार काळाच्या कसोटीवरती न टिकणारा आहे. अंतःकरणातलं अज्ञान, वासना, कर्म, पाप याची उरी अंतःकरणात जशाच तशी शिल्लक ठेवणारा तो उपकार असल्यामुळं तुकोबाला सांगतात त्या उपकाराला खोटा उपकार म्हणतात. सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. ज्या उपकाराचा परिणाम म्हणून अंतःकरणाचं पाप संपत नाही, अंतःकरणातली वासना संपत नाही, अंतःकरणातलं कर्म अज्ञान संपत नाही, त्या उपकाराला अध्यात्म दृष्टीनं खोटा उपकार म्हणतात. उपकार जसा खोटा असतो तसा उपकारही खरा सुद्धा उपकार असू शकतो. खरा उपकार कोणता? तुकोबाराय सांगतात ज्याच्यामुळे अंतःकरणात कुठल्याही प्रकारच्या अज्ञान कर्म वासनेची उरी उरत नाही त्या उपकाराला खरा उपकार म्हणतात. तुका म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. तुका म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे त्याचे खरे उपकार. या उपकाराला तुकोबाराय खरा उपकार म्हणतात. आता तिसरा मुद्दा महत्वाचा आहे. उपकाराला काही फळ आहे का? कारण कुठलंही कर्म करायचं म्हटलं की मनुष्य अगोदर फलाचा विचार करतो का? अत्यंत मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा अगोदर फलाचा विचार करतो आणि नंतर कर्मामध्ये प्रवृत्त होतो असं आहे ना. मग उपकाराचं नेमकं फळ काय आहे? लौकिक दृष्टीनेही उपकाराला काही फळ आहे आणि आध्यात्मिक दृष्टीनेही उपकाराला फळ आहे. लौकिकातलं काय फळ आहे? प्रपंचामध्ये किंवा लौकिकामध्ये उपकाराची फलश्रुती आहे नावलौकिक होणं, जगामध्ये प्रसिद्धी होणं. उपकारी माणसाची जगात प्रसिद्धी होते की नाही? जो मनुष्य सदा सर्व काळ लोकांवरती उपकार करत राहतो अशा माणसांचा समाजामध्ये गौरव होतो. पहा, लौकिकातला उपकाराचा फलश्रुतीचा भाग आहे प्रसिद्धी होणं, नावलौकिक होणं आणि अध्यात्मातली फलश्रुती आहे देवाची प्राप्ती होणं. उपकार हा इतका श्रेष्ठ आहे की तो आपल्याला देवाची प्राप्ती करून देतो. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये भगवत प्राप्तीचे अनेक उपाय सांगितले. पहा, तुकोबारायांनी सांगितलं अमुक उपाय करून पहा, तमुक उपाय करून पहा, हे नाही जमलं तर ते करा, ते नाही जमलं तर हे करा. आणि सरते शेवटी तुकोबाराय सांगतात नाहीच एवढं काही जमलं थोडाफार तरी उपकार करा. विठ्ठला विठ्ठला परोपकार करण्याने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. तुझं भावा हे देव तरी हा सुलभ भाव. महाराज सांगतात भगवत प्राप्तीची तुला इच्छा जर असेल हे काम कर. याचा अर्थ काय झाला? उपकाराची फलश्रुती आहे भगवत प्राप्ती. घडे ज्या उपकार भूतांची जे दया आत्मस्थिती तया अंगी वसे पर उपकारे वेची काया मन. तुकोबाराय सांगतात पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया. परमात्मा
त्या जीवाचं रक्षण करतो, जो दुसऱ्यावरती उपकार करतो. आणि मग एवढं जर उपकाराचं महत्व आहे तर साधू पुरुषांचं जीवन जर आपण तपासून बघितलं, त्यांच्या जीवनामध्ये उपकाराच्या वेगळं काय मला उपकाराच्या पलीकडं साधू पुरुषांच्या जीवनात आपल्याला दुसरं काही दिसणार नाही. साधू पुरुषाचं येणं उपकारा करतात, साधूचं स्वतःच्या शरीराला पीडा देणं उपकारा करतात, आणि प्रारब्ध असेपर्यंत देहात राहणं सुद्धा उपकारा करतात. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी येणं उपकारा करता आहेच की नाही? येथे उपकारासाठी म्हणजे संतांचं इथे येणं उपकारा करता आहे. पुढची गोष्ट अशी आहे, साधू पुरुष स्वतःच्या देहाला प्रसंगी पीडा सुद्धा करून घेतात. कशा करता? देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्ञानवळ सांगतात की संत महात्मे दुसऱ्याला सुख प्राप्त व्हावं याच्याकरिता प्रसंगी स्वतःचं जीवन सुद्धा समर्पित करायला तयार होतात. पहा, जगी जीवनासारखे वस्तू अंगावरी उपके, जाते जीवित राखे पुण्याचेही निंद भरली आहुने, पाणी ढळोची नेने देवी शांता तोषो निजाने सामोरे पाय काटा निहटे, तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढिला चेने, पाहू शीतळता आहे किती डोळ्याची लागे होये, तैसा परसुखे जाये सुखाव तुझो किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी तैसे दुःखिताचे सेल भागी जिने जयाचे, तो पुरुषवीर राया मूर्तिमंत जान दया, मी उदयच ताची तया दुनिया लाभे. विठ्ठला विठ्ठला अशी तयारी की प्रसंगी मला कष्ट झाले, मला वेदना झाल्या, हरकत नाही, मला जगावरती उपकार करता आला पाहिजे. एका अभंगात तुकोबारांनी स्वतःचं चरित्र सांगितलंय. पहा, गाथ्यामध्ये असे काही त्रोटक तुकोबारांचे अभंग आहेत. त्याच्यामध्ये तुकोबारांनी स्वजीवनाच्या संबंधाने काही गोष्टींचा उलगडा करून दाखवलेला आहे. सगळ्यांचा तो अभंग परिचयाचा आहे. याची शत्रवैश्य केला व्यवसाय आधी तो हा देवकुळ पूजे या अभंगात महाराजांनी आपलं बरंच जीवन चरित्र जगाच्या समोर व्यक्त केलं. त्याच्यामध्ये तुकोबाराय असं बोलतात की मी जमेल तसा लोकांवरती उपकार करण्याचा प्रयत्न केला, ठाकला तो काही केला परोपकार, 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 ठाकला तो काही केला परोपकार. केले हे शरीर
उपकार करता यावा याच्यासाठी, म्हणजे संतांचं येणं उपकाराच्या हेतूनं, संतांची स्वतःला पीडा देणं उपकाराच्या हेतूनं, आणि मग देहामध्ये संत महात्मे काही काळ मध्ये वास्तव्य करतात. कशा करता? आपल्या स्वजीवनाच्या दृष्टीनं काहीही कर्तव्य शिल्लक जरी राहिलेलं नसलं तरी सुद्धा संत इथं काही दिवस वास्तव्य करतात. कशा करता? महाराज सांगतात की मी आता फक्त लोकांवर उपकार करण्यासाठीच इथं आहे. तुका म्हणे आता मी फक्त उपकार करण्याकरता शिल्लक आहे असं तुकोबाराय बोलून दाखवतात. म्हणजे उपकारमय अशा प्रकारचं संतांचं जीवन आहे. संत उपकार करतात, संत उपकार करता आले, स्वतःच्या शरीराला उपकार देण्यासाठी पीडा करतात, सगळं बरोबर आहे. पण उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात? त्यांच्या कृपेनं उपकार झाल्यानंतर नेमकं असं जीवनामध्ये होतं काय? उपकाराची नेमकी फलश्रुती किंवा उपकाराचा विचार नेमका कसा आहे, अशा संबंधाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग काही साधक मंडळींनी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा पार इथे जवळच आहे, तिथे जाऊन महाराजांना प्रश्न केला. महाराज, उपकाराच्या संबंधानं बराचसा चिंतनाचा भाग समोर आलेला आहे, पण नेमकं संत उपकार करतात म्हणजे करतात काय? नाथ महाराज त्याचं उत्तर आणून त्याच्या पहिले संतांनी माझ्यावरती उपकार केला. उपकार केला म्हणजे नेमकं काय केलं? दिधले घर लावणे, माझ्या घराचा मला संतांनी परिचय करून दिला. संतांनी मला माझं घर दाखवलं. आता आपल्याला आपलं घर दाखवण्याकरता संत लागतात का? हा प्रश्न आहे. कारण
माणसाची घराच्या संबंधाने अशी काही ममत्वाची भावना तिथं अडकून पडलेली असते की कदाचित त्या घराच्या संबंधातलं ममत्व त्याला उत्तर जन्मात तिथं साप होऊन राहायला सुद्धा कारणीभूत ठरू शकतं. साप होऊन राहणे वाटीतीये. आता इतकं ममत्व ज्या घराबद्दल माणसाला असतं ते आपलं घर संतांनी आपल्याला दाखवून याच्याकरता संत येतात असं काही आपल्याला जुळण्यासारखं दिसत नाही. पहा, पण इथं घर शब्द आपल्या घर शब्दाची जी काही मानसिकता आहे तो आपला विचार त्या अर्थाने न घेता एका वेगळ्या अर्थाने घर शब्दाचा विचार करावा लागतो. सामान्यतः ज्ञानेश्वरीच्या अंगाने जर आपण घर शब्दाचा विचार करू गेलो तर 3 प्रकारच्या संबंधाने घराचं चिंतन आपल्याला व्यक्त करता येणं शक्य आहे. ढोबळ म्हणून मी सांगतो, आणखी बारकाईने बघितलं तर भरपूर घरं ज्ञानेश्वरीमध्ये सापडू शकतात. कारण आपल्या सगळ्यांच्या विसाव्याचे एकमेव घर म्हणजे ज्ञानेश्वरी. विठ्ठला विठ्ठला. 3 प्रकारच्या घरांचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्ञानोबांनी 3 प्रकारची घरं ज्ञानेश्वरीत मांडलेली आपल्याला दिसतात. पहिलं घर आहे या 24 तत्वापासून तयार झालेला देह, म्हणजे हा जो शरीर नावाचा बॉक्स आहे ना, खोका, या खोक्याला सुद्धा ज्ञानोबांनी घर शब्द वापरलेला आहे. पहा, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे एक अधिष्ठान कथा करता करणं पथक विधम विविधाश्च पथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबांनी घर शब्द हा देहा करता वापरलेला आहे. आता देहाला जर घर शब्दाची योजना करायची झाली, घर म्हटलं की दरवाजा असावा लागतो, है ना. गरीबाचा असेल तर दरवाजा, श्रीमंताचा असेल तर दरवाजे. घराला दरवाजे किती मोठे आहेत याच्यावर त्या घराची सुद्धा कल्पना ठरवावी लागते. उभं एखादी झोपडी आहे तर काहीतरी लावलेलं आहे समोरून एवढं चालत नाही. मोठ्यांचं घर म्हणजे की त्याला दरवाजे असावे लागतात. आता हे देह नावाचं घर काही सामान्य घर आहे का महाराज? परमात्म्याच्या संतोषाला कारण ठरलेलं हे देह नावाचं घर आहे. कारण परमात्म्याने अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या सृष्टीला निर्माण केलं, पण त्यांच्याकडे पाहून देवाच्या अंतःकरणाला असंतोष होता. म्हणून देवांनी स्वतःचं चिंतन करण्याची योग्यता असलेला माणसाचा देह निर्माण केला, देवाला समाधान वाटलं. असं भागवतात 11 स्कंधात विचार आहे. सृष्टा पुराणे विधान्य जे आत्मशक्त्या वृक्षात सरीसृप पशून खगदंश मत्स्याम स्तैस्तैर पुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधीशनं उदमाप देवः. म्हणजे या देह नावाच्या घराकडे पाहिल्यानंतर देवाला सुद्धा आनंद वाटावा इतकं हे महत्वाचं घर आहे. पहा, मग याचे दरवाजे किती? नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. 9 प्रकारच्या दरवाजांनी युक्त असलेलं हे माणसाचं शरीर नावाचं पहिलं घर आहे. पहा, या देहाच्या निर्वाहासाठी दुसरं घर बांधावं लागतं. दगडा मातीचं विटाचं झोपडी काही असो, या देहाच्या निर्वाहाकरता दुसऱ्या घराची गरज आहे. पहा, जर ऊन वारा आणि पाऊस या 3 जणांपासून होणाऱ्या त्रासापासून जर घराच्या सावलीनं आपलं रक्षण केलं असतं, माऊली सांगतात कोणालाच घर बांधायची गरज नव्हती की हो. ऊन वारा आणि पाऊस आता चालूच आहे पाऊस, याच्यापासून जर ढगाच्या सावलीनं आपलं संरक्षण केलं असतं, कोणी घर बांधायचा खटाटोप केला असतं सांगा. पण असं होतं का? सांगे वात वर्ष आत पधरे ऐसी अभ्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावे का. म्हणजे ज्ञानोबांच्या काळामध्ये सुद्धा 3-3 मजली घरांची संकल्पना असली पाहिजे. 3-3 मजली घर बांधायची माऊली सांगतात काय गरज आहे? जर ढगाची सावली जर आपल्याला ऊन वारा आणि पावसाच्या त्रासापासून वाचवायला लागले, कशा प्रकारे घर बांधता? पण असं होत नाही. पहा, ऊन वारा आणि पाऊस याच्यापासून रक्षण होण्याकरता आपल्याला एखादी झोपडी तरी बांधावी लागते. पहा, झोपडी तरी बांधावी लागते. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला गेलं की तिथली संयोजक मंडळी कीर्तन करायला श्रीमंताच्या घरी नेतात. असं प्रघात पडला, वारकऱ्यांच्या घरी नेत नाही. ज्यांचं घर मोठं आहे, प्रशस्त आहे, अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त आहे, अशा घरी नेलं जातं कीर्तन करायला. आणि मग ते कीर्तनकार तिथे गेले की तो घरावाला मालक कृत्रिम नम्रतेने असं बोलत असतो. कृत्रिम उष्णी नम्रता आणतो असं म्हणतो, महाराज गरीबाच्या झोपडीला पाय लावा. काय म्हणतो? गरीबाच्या म्हणत असतो झोपडी, पण त्याची खोपडी वेगळाच विचार करत असते. झोपडी कशाची? महाल आहे. महाल म्हणावं लागतं, नाही तर गेलेल्याचे हाल होतात. विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला मला घर बांधावं लागतं. एखाद्याला संन्याशाला घर लागत नाही का? एखादा निवृत्ती मार्गी एखादा कुणीतरी संत महात्मा साधू आहे, ते साधूला देहाच्या रक्षणाकरता घर लागत नाही का? उगाच वृष्टीचे असावे घरा अंदून शीत वेळ आहे, जमतंय का आपल्याला? ते होतंय का? असं म्हणा अवघड आहे ना. एखाद्या योग्याकरता ते सिद्ध होऊ शकतं. देहाच्या निर्वाहाकरता घर लागतच. मला
भली एखादी गुहा तरी लागते. एखादं तुकोबाला सांगतात एखादा कुठं तरी आश्रम लागतो. आश्रमाशी स्थान एखादी गुहा तरी लागते. एखाद्या गिरीकंदरा म्हणजे जाऊन तरी राहावं लागतं का देहाचं रक्षण करायचं आहे म्हणून. ते दुसरं घर आहे पहा. आणि घर बांधणं फार गरजेचं आहे. बरीचशी माणसं आपल्या जीवनामध्ये घर बांधण्यातच आपली सगळी संपत्ती खर्ची घालतात पहा. घर बांधणं म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंटचा भाग आहे. जन्माला येऊन काय केलं तर घर बांधलं. याच्या पलीकडे काय काय पहा माणसाच्या आयुष्यात घर बांधण्याकरता. आणि बरं त्याच्यातही पुन्हा खेडेगावात घर बांधलं की तेवढं त्या घराचा काही मोठेपणा वाटत नाही. एखाद्या शहरामध्ये कुठेतरी जागा थोडीशी घेऊन तिथे घर बांधलं की जरा बरं वाटतं. नगरांतरी बसीचे तरी नागरची होई जे आहे ना, एखाद्या शहरात जाऊन राहिलं की बरं वाटतं. म्हणून बरीचशी माणसं गावाकडची संपत्ती विकतात आणि शहरात घरं घेतात. गावाकडची सगळी संपत्ती विकायची तयारी आहे पण शहरात घर पाहिजे. ते BHK संस्कृती शहरामध्ये. कोणती BHK चालायचं काय होतं हा बोला की BHK कशा म्हणतात. बेडरूम हॉल किचन हा BHK चालायचं ना. तसा करू नका. बायको हा आणि कॅरेक्टर मर्यादित घर. विठ्ठला विठ्ठला गावाकडचं सगळं विकावं लागतं. म्हणून असं तुला वरून म्हणावं गावाकडचं सगळं BHK शहरामध्ये BHK. विठ्ठला विठ्ठला अवघड आहे की नाही. वर दिसतं घर बांधलं तरी त्या घराला घर पण येतं का. येत नाही ना. ते घर धन्य होण्याकरता पुन्हा काही गोष्टींची गरज आहे पहा. आपल्याकडे सुभाषितकारांनी धन्य ग्रहस्थाश्रम होण्याकरता 11 गोष्टी सांगितल्या. किती गोष्टी लागतात. 11 गोष्टी असल्या तर त्या घराला घर पण आहे पहा. सानंद सदनम सुभाष्य सुधिया कांता नदुर्भाषिणी सत्संगेत्रम सुधनम स्वयोषिती रतिः आज्ञापर सेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः. एवढ्या 11 गोष्टी असल्या तर त्या घराला किंमत आहे. पहिली गोष्ट सानंद सदनम. घरामध्ये आनंदाचं वातावरण असावं. काही काहीच्या घरी गेल्यानंतर असं वाटतं आपण स्मशानात आलो. अशी स्मशान शांतता त्या घरात असते पहा. सगळं राखटपण अपवित्रपणा. घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही. वैष्णवांची पूजा करण्याची सवय नाही. घरामध्ये एखादं देवाचं मंदिर गाथा ज्ञानेश्वरी नाथ भागवतासारखे ग्रंथ काही नाही. स्मशानातून त्याच्यात काय भरले भाग. जयाची द्वारी तुळशी वृंदावन नाही हे स्मशान गृह जाणा. बरोबर सांगतात त्याला घर म्हणूच नका त्याला स्मशान म्हणा. आणि तिथं राहणाऱ्या लोकांना स्मशानात राहणारा काय म्हणतात. भूत म्हणतात तर वेगळं काय म्हणतात. स्मशान ते भूमी प्रेत रूपजन सेवा भक्तिहीन ग्रामवासी भरतील कोटे श्वानाची परी वस्ती दिली घरी यमदूता. त्याला घर म्हणत नाही. आनंदाचं वातावरण असावं. सानंद सदनम. पुढे सांगितलं सुताश्च सुधिया. आपल्या घरामध्ये जन्माला आलेली संतती बुद्धिमान असावी. बुद्धिमान म्हणजे धर्म विचारून गोळ्या घालणारी नाही. विठ्ठला विठ्ठला उडवणारी नाही. त्याला सुताश्च सुधिया म्हणत नाहीत पहा. बुद्धिमान कोणाला म्हणतात. ज्याची बुद्धी फक्त परमात्मा तत्वाला विषय करते. परमात्म्याच्या संबंधांचं चिंतन करते ती खरी सद्बुद्धी आहे. ईश्वरा वाचून काही अनेकची लानीच नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. जी परमात्माची अवधी जैसा गंगेची पुनरी ते तैसी दुर्लभ सद्बुद्धी. तिला सद्बुद्धी म्हणा की ज्या बुद्धीची मर्यादा फक्त परमात्मा आहे. आणि अशा बुद्धीने युक्त असलेली घरातली मुलं असावी. सुताश्च सुधिया. पुढे सांगितलं कांता न दुर्भाषिणी. आपल्या घरामध्ये असलेली आपली भार्या कठोर बोलणारी असू नये पहा. असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. तुम्ही काही काय मनावर घेऊ नका. जे तुमचं चालू आहे ते आनंदाने चालू. मला काही तुमच्याबद्दल बोलायचं नाही. घरातली भार्या मधुर भाषण करणारी असेल ना
कांता दुर्भाषिणी सन्मित्रम. आपल्या जीवनामध्ये असलेले आपले मित्र सन्मित्र असले पाहिजे. सन्मित्र कोणाला म्हणतात? एखाद्या नको त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला घेऊन जाणारा, कुठल्या तरी एखाद्या जेवणाला घेऊन जाणारा, त्याला सन्मित्र म्हणू नका. सन्मित्राचं लक्षण केले भरतृहरींनी. 6 प्रकारची लक्षणं ज्याच्या जीवनामध्ये आहेत त्याला सन्मित्र म्हणतात. कोणालाही सन्मित्र म्हणत जाऊ नये. या 6 गोष्टींचा अंतर्भाव ज्याच्याकडे आहे तो सन्मित्र आहे. पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यच्च गुहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं न चाहापि ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति सन्तः. भरतृहरींचे नीती शतकातला हा श्लोक आहे. 6 गोष्टी सांगितल्या. काय? पहिलं सांगितलं पापान् निवारयति, जो आपल्याला पाप कर्मापासून परावृत्त करतो, पापाच्या वाटेला आपल्याला जो जाऊ देत नाही, सन्मार्गाला आणायचा प्रयत्न करतो, वारीला आणतो, आनंदीला नेतो, पंढरपूर दाखवतो, गाथा ज्ञानेश्वरीच्या सेवेत प्रवृत्त करतो, म्हणजे पापापासून परावृत्त करतो की नाही? पापान् निवारयति योजयते हिताय. हितकर अशा गोष्टी आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त करून देतो. गुह्यच्च गुहति, आपल्या काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील तर तसेच ठेवतो, सिक्रेट म्हणतात त्याला. गोपनीय गोष्टी जगाच्या समोर उघड्या करत नाही. गुह्यच्च गुहति गुणान् प्रकटीकरोति, जो आपल्या सद्गुणांना जगामध्ये प्रकट करतो. आपद्गतं न चाहाति, आपत्ती काळात जो आपला त्याग करत नाही. आणि ददाति काले, जर आपल्याला कशाची अपेक्षा असेल तर ती कधी द्यायला मागं पाहत नाही, त्याला सन्मित्र म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आपल्या घरात येणारा पैसा न्याय्य मार्गाने येणारा असावा. उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमता कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रीत्यर्थ हेतवे. शास्त्रकारांचं चिंतन आहे, न्याय्य मार्गाने आलेली संपत्ती असावी. आपल्या संपत्तीची वाढ होण्याकरता दुसऱ्यांचा गळा दाबून दुसऱ्यांचा जीव घेऊन ती संपत्ती वाढवलेली असू नये. पहा, इहंते काम भोगार्थम अन्यायेनार्थ संचया. बरीचशी माणसं अन्यायाने द्रव्य जमवतात, पण असं असू नये. सुधनम, आपल्या जीवनामध्ये असलेलं धन योग्य असावं. स्वयोषित रतीही, अंतःकरणातली प्रीती स्वभावाच्या संबंधाने असावी. स्वयोषित रतीही आज्ञा परसेवकः, घरी कामाला ठेवलेले लोक आज्ञा पाळणारे असावे. आतिथ्यम, रोज रोज अतिथी अभ्यागतांचं स्वागत व्हावं. हरिपूजनम किंवा शिवपूजनम, भगवान शिवजींची, भगवान महाविष्णूंची रोज घरात पूजा व्हावी. मिष्टान्न पानम, रोज घरी मिष्टान्नाचं नियोजन असावं. का? देवाला नैवेद्य करता म्हणून, आणि ते प्रसाद म्हणून आपल्याला मिळणार म्हणून मिष्टान्न असावं. आपल्या इंद्रियाची तृप्ती करता नाही, परमात्म्याला आपल्याला नैवेद्य दाखवायचंय म्हणून मिष्टान्न पानन. आणि सगळ्यात महत्वाचं संतांच्या सेवेचं प्रेम पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. या 11 गोष्टी ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घराला घर पण आहे, बाकीच्यांच्या घरावर सर पण आहे. असं म्हणत नाही आपल्याला काय करायचं बा, पण घर योग्य असण्याकरता या 11 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट ज्ञानोबा सांगतात, देहरूपी घर आहे. दुसरं आहे या देहाच्या निर्वाह करता लागणारं दगड मातीचं घर. आणि तिसरं घर आहे आपली मूळ स्वरूप स्थिती, जिथून आपण च्युत होऊन या जीवदशेमध्ये अडकलेलो आहोत. आणि परमार्थाची साधना करून जिथं आपल्याला परत जायचं आहे ते आपलं मूळ घर आहे. पहा, त्या मूळ घराचाही विचार ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 2 ठिकाणी बोलून दाखवलेला आहे. येता स्वरूपाची आघाडा करीतसे आडवारा विश्वाभास जो. इथं स्वरूप म्हणजे अवस्थेला आपली जी मूळ ब्रह्मरूप स्थिती आहे त्याला ज्ञानोबांनी घर शब्द वापरला. आणि आणखी एका ठिकाणी 15व्या अध्यायात स्वरूपाच्या संबंधाने घर शब्दाची योजना आहे. पहा, अहंकादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघलिया पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घरासी. विठ्ठला विठ्ठला. माणसाचं शरीर रूपी घर, त्याच्या निर्वाह करता लागणारं दगडा मातीचं घर. आणि या 2 गोष्टीच्या उपयुक्ततेतून आपल्याला जिथे जायचंय ते आपलं मूळ घर. मूळ घरापर्यंत आपल्याला जायचंय आणि त्या मूळ घराचा परिचय आपल्याला संत करून देतात. पहा, जीवाला स्वसामर्थ्याने आपल्या मूळ घराचा परिचय करून घेणं अवघड आहे. कारण जीव भ्रमलेया कामे कैसी कळो येती वर्णे. तुकोबारे सांगतात, जीवाच्या अंतःकरणात अनेक प्रकारच्या कामना अशा उफाळून आलेल्या आहेत. कामनांचं मोहळ अंतःकरणात, मोहळ म्हणजे पंढरपूर जवळचं नाही बरं, मोहळ म्हणजे आशेचं मधमाशांचं पोळ जसं असतं की नाही, तसं आपल्या अंतःकरणामध्ये कामनांच्या अशा अनंत आशा आहेत. पहा, आणि मग अशा कामनेला अभिभूत झालेला परमार्थाचं वर्म चुकलेला जो जीव आहे, अशा जीवाला परमार्थ साधनेचं वर्म कळत नाही. म्हणून अशा आपल्या मूळ घराला विसरलेल्या
जीवाला त्याच्या मूळ घराचा पत्ता दाखवण्याचं काम संत करतात. विठ्ठला विठ्ठला. जीव आपल्या मूळ घरी पोहोचत नाही ना, तोपर्यंत त्याच्या जीवनाची किती कर्तव्यता नाही. जोपर्यंत आपल्या घरी मनुष्य जात नाही तोपर्यंत समाधान नसतं. पहा, सगळं विश्व त्याने फिरून येऊ द्या. आता विमानाचे तिकिटाचे दर स्वस्त झालेत का नाही मला माहिती नाही. जर झाले असले स्वस्त सगळं जग फिरून या, कुठेही गेलं तरी शेवटी आळंदीकरांचा अनुभव आहे. पहा, कुठलाही कितीही मोठा कार्यक्रम असू द्या, आळंदीच्या पंचक्रोशीतलं वारं अंगावर आल्याशिवाय समाधान नाही. अनुभव आहे की नाही? काही मिळू द्या मला, विश्वातली सगळी सुख आपल्या पायाच्या जवळ असू द्या, जोपर्यंत ज्ञानोबरांच्या चरणापासून येणारा वारा आपल्या अंगावर येत नाही ना, समाधान आहे का? कारण हे आपलं साधकांचं मूळ घर आहे ना. मूळ घरी गेल्याशिवाय जीवाला आनंद नसतो. पहा, माणसं अलीकडे बरीचशी फिरायला जातात. जम्मू काश्मीरला जा, बाहेर देशामध्ये जा आणि तिथून फोटो काढतात आणि घरी येऊन पाहत बसतात आणि पुन्हा म्हणतात जम्मू काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. आता मग गेले सगळे स्वर्गात आले कशाला परत तिथंच राहायचं होतं की नाही? ते समाधान देत नाही ना. कितीही चांगलं असलं तरी समाधान नाही. आपल्या घरी आल्याशिवाय माणसाला समाधान नसतं. पहा, असं म्हणतात. एक दोन असे शाळेतले जीवलग मित्र होते. पहा, दोन जीवलग मित्र, दोघांच्या प्रारब्धाने त्यांच्या प्रपंचाची व्यवस्था व्यवस्थित चाललेली. एक जो होता तो थोडा शिकला सवरलेला, मुंबई सारख्या राजधानीच्या शहरामध्ये गेला आणि मोठा उद्योग त्याने तिकडे सुरू केला. आणि एक तिकडला आपला सामान्य मनुष्य, दरिद्री जीवन जगणारा, ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारच्या संपत्तीचा संचय नाही, सामान्य जीवन. दोघांमध्ये प्रेमाचं नातं होतं. पहा, प्रेम होतं दोघांमध्ये. म्हणून त्या मुंबईत राहणाऱ्या मित्राने एके दिवशी काय केलं, आपल्या त्या गावाकडच्या मित्राला गावातल्या काही माणसांच्या जोडीवर पाठवला आणि त्याला असं सांगितलं, बाबा इतके दिवस झालं तुझी माझी भेट नाही, किती दिवसापासून तुझी माझी भेट नाही, तुझ्या विरहाची वेदना व्हायली, मला भेट नाही, म्हणून ये एकदा भेटायला, तुझी सगळी व्यवस्था करतो, तुझं येण्या जाण्याचं तिकीट काढून देतो, तुला काय 4-6 महिने इथं मुंबईत राहायचं असेल, तुझी सगळी व्यवस्था करतो, एकदा माझ्याकडे ये. तोही जर असं वैतागलेलं होतं, त्याला वाटतं जरा चेंज झाला वातावरणात म्हणजे बरं वाटतं. म्हणून तर प्रत्येक वीकेंडला बाया माणसांची डोके खराब करतात. विठ्ठला विठ्ठला गेलं पाहिजे. आणि मग तो गावाकडून आपला निघाला. साधी झोपडी त्याची, झोपडीमध्ये एक त्याची लोखंडी पेटी, त्याच्यामध्ये त्याचे थोडेसे कपडे, वाचायचे 1-2 ग्रंथ, अंतरण्याकरता एखादं सामान्य तरड त्याच्या हात, खाली सुतळीतून पोतन, वरती साधी घुंगडी, शेजारी एक डेरा ठेवलेला, त्याच्यावरती एक जर्मनचा तांब्या, त्याच्यात पाणी, एवढाच त्याचा बिचारीचा संसार. गरीब मित्र निघाला मुंबईला. एसीचं तिकीट काढलेलं, पुन्हा उत्तम व्यवस्था. मुंबईला गेला, त्या उंच उंच इमारती त्यांनी बघितल्या, डोक्यावरची टोपी खाली पडावी इतक्या उंच इमारती. बरं, मित्राच्या घरी गेला तर त्याचं घर 10,000 स्क्वेअर फुटाचं, कमी वाटत असं तो मोठं करून घ्या. आपल्याला काय द्यायचं का घ्यायचं? मोठं घर. बर, परदेशातून मागवलेली कोणची गादी आहे, 24 तास घरामध्ये एसी आहे, 70 इंचाचा घरामध्ये LCD आहे, मोठाच्या मोठा, रिमोटचं बटन दाबलं की जगातल्या सगळ्या न्यूज समोर आहेत. उत्तम व्यवस्था, खाद्यपदार्थाची कमी नाही, सगळं आहे, सगळं व्यवस्थित आहे. किती दिवस तो माणूस तिथे राहील मला सांग? किती दिवस राहील? 1 दिवस, 2 दिवस, आग्रह केला तर 4 दिवस, आणि सप्ताहाला हिंडायची सवय असली तर 7 दिवस. याच्या पलीकडे माणूस राहू शकत नाही. फार झाले 7 दिवस, वैतागला मला. 4 दिवस झाले वैतागला, बोलायला लागला, अरे बाबा मला इथं कंटाळा आला म्हणे. काय हे सिमेंटचं जंगल आहे म्हणे, इथं जनावरांचं ओरडणं कानावर येईना, कोकिळीचं गुंजावर ऐकायला येणार, फेटा बांधलेला माणूस दिसेना, एखादी डोक्यावर पदर घेतलेली सौभाग्यवती स्त्री दिसेना. या अमंगळ वातावरणात आपल्याला काय जायचं नाही, मला गावाकडे जायचे. बा उद्याच्या उद्या माझं तिकीट कर, मला घरी जायचे. त्यालाही जाऊ दे म्हणे, आलास तुम्हाला बरं वाटलं, तुझी जायची इच्छा आहे तर जा, परत जा, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशीचं तो तिकीट काढून त्यांनी दिलं. तो बिचारा गावाकडे आला, आपल्या परभणीच्या स्टेशनला उतरला, तिथून गाडी पिवळी गेली, गावाच्या फाट्यावर उतरला, तिथून पायी चढत आला. आपल्या झोपडीचं दार त्यांनी बघितलं की त्याला वाटलं वा समाधान झालं, बा पोहोचलो एकदाचा घरी. त्या झोपडीमध्ये गेला, त्या झोपडीचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेल्याबरोबर त्या डेऱ्यामध्ये जे पाणी होतं त्या जर्मनच्या तांब्याने 1 तांबर पाणी पिला आणि त्याला असं वाटलं बा मुक्त झाला, आता कुठली चिंता उठली नाही. सगळ्या प्रकारची भोगाची समृद्धी जरी आपल्याला उपलब्ध असली पण ते दुसऱ्याचे असले आपल्याला समाधान देत नाही. जे आपलं असतं तेच आपल्या सुखाला कारण असतं. विठ्ठला विठ्ठला सुखरूप अवस्था जी आपली मूळची सच्चिदानंद रूप अवस्था आहे ना, ती प्राप्त करून घेणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि तिथं जाण्याकरता साधू पुरुषाची कृपा लागते. हा जीव आपली वाट चुकलेला आहे आणि वाट चुकून या संसाराच्या जंगलामध्ये भरकटलेला आहे. देवी होते भांगावली, संसाराच्या आडवा माझी पडली, महादुःखाच्या घेतली ओझेवरी किंवा दांडेवरी दोन्ही पाठ आहे. संसाराच्या अरण्यात भटकणारा हा
जीव त्याला आपली नेमकी कोणती वाट आहे हे कळत नाही ना. मग अशा वेळेला संत महात्मे त्याच्या हाताला पकडतात आणि त्याच्या योग्य घरी त्याला घेऊन जातात. वाट चुकली विदेशी ऐकले तयावरी झाले दिशाभुली हाती धरोनी या पावविले हाती धरोनी या पावविले तयावरी झाले दिशाभुली हाती धरुनिया पावविले घरा त्यांच्या उपकारा काय द्यावे. ज्ञानोबरांची आपल्याला कृपा आहे हे निश्चित झालं पा. कारण जे ज्ञानोबरांची जी नित्य पार्षद मंडळी आहेत ना, ज्ञानोबरांचा जो काही ज्ञानेश्वरीचा भाव आहे तो भाव समस्त आळंदीकरांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित करणारे आणि ज्ञानोबरांच्या विषयीचं अतूट अशा प्रकारचं प्रेम करणारे आदरणीय माऊली आले. माऊलींच्या कृपेची सिद्धी झाली. विठ्ठला विठ्ठला बोलण्याची कोणतीही योग्यता नसताना नाव नको होईना मी यादी शिरोदय कसा का सगळे कीर्तनकार ज्ञानेश्वर नावाचे निवडलेले त्याच्यात कशी तरी आमची वर्णी लागलेली आहे. वैकुंठ वासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकरांच्या मठामध्ये श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या पिताश्रींच्या पुण्यस्मरणाचा उत्तर क्रियेचा कार्यक्रम होता आणि आदरणीय संतवीर बंडा तात्या कराडकर महाराजांची सेवा होती. तात्या म्हटले मला इथं सेवा कशी मिळाली मला काही कळालं नाही, पण एक संगती कळाली म्हणे. कारण घरातल्या सगळ्या महापुरुषांची नावं धुंडा बंडा गुंडा अशी आहे. नावानं का होईना मी त्यांच्या शिरोधरी म्हणे. विठ्ठला साधू पुरुषांनी मला माझ्या मूळ घराचा परिचय करून दिला. दिले घर लावणी इथला घर शब्द हा स्वरूप स्थिती या अर्थाने घ्यावा लागतो. आपल्या मूळ स्वरूपाचा परिचय संत आपल्याला करून देतात. निर्गुणाचा साक्षात्कार म्हणा, पण वारकरी संप्रदाय हा निर्गुणाच्या बोधावरती न थांबणार आहे. उलट निर्गुणाचा बोध प्राप्त झाल्यानंतरही उत्तर जर परमात्म्याच्या संबंधातल्या प्रेमाची वृद्धी अंतःकरणात होत असेल तर त्याचं विशेष मूल्य आपल्याकडे आहे. म्हणून संतांचा हा दुसरा असा उपकार आहे. संत आपल्याला आपल्या स्वरूपाचा बोध करून तर देतात, पण त्याच्यासोबत कुठल्याही साधनांनी प्रत्यक्ष न दिसणारा परमात्मा त्या परमात्म्याचं दर्शनही संत घडवतात. दुसऱ्याच्या
महाराज सांगतात की जो परमात्मा कुठल्याही साधनांनी दृष्टीगोचर होत नाही, ज्या परमात्म्याचा आपल्याला इंद्रिय गम्य अशा प्रकारचा जो होत नाही, त्या परमात्म्याचं दर्शन आम्हाला साधू पुरुषांनी घडवून दिलं पहा. देव तसा कोणत्याही इंद्रियाला न सापडणार आहे, अवांग मनस गोचर आहे असा शब्द वापरला जातो. मनाची नकी न लगे जेत बुद्धीची दृष्टी नरिगे, ते इंद्रिया की रजोगे काय होईल, जे ध्यानासी न चोजवे ज्ञानासी जे न चोजवे ज्ञानासी लागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. कुठल्याही साधनेचं अनुष्ठान करून प्रत्यक्ष दर्शन न देणारा देव पण संतांची कृपा झाली की आपल्या समोर साक्षात प्रगट होतो पहा. ज्ञानोबाई प्रतिज्ञा करतात की नाही, जो परमात्मा तुम्हाला कुठेही दिसणार नाही, ज्या परमात्म्याच्या संबंधातला भाव तुम्हाला कुठेही जाणवणार नाही, तो अतिप्रिय असलेला परमात्मा मी माझ्या शब्दांच्या कक्षेत आणून भोगायच्या योग्यतेचा करून देईन. तेने कारणे मी बोलेन, बोली अल्पाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. विठला विठला त्याचं दर्शन घेण्याची इच्छा अनेक साधकांकडून केली जाते पहा. ध्यानेनात्मने पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना, अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. विविध प्रकारच्या साधनांचं अनुष्ठान परमात्म्याच्या दर्शनाच्या हेतूने केलं जातं आणि त्याच्याही अगोदर मायेने मोहित झालेले जीव भगवत प्राप्तीच्या अनेक प्रकारच्या साधनांची चर्चा करतात. आपल्या आपल्या कर्मानुसार, आपल्या आपल्या अभिरुचीनुसार. मन माया मोहित धिया पुरुषा पुरुषर्षभ श्रेयो वदन्ति अनेकांतम यथा कर्म यथा रुची. आपली जशी अभिरुची आहे आणि आपले जसे कर्म आहेत, त्या कर्म आणि अभिरुचीला अनुसरून जगतातल्या अनेक लोकांकडून भगवत प्राप्तीच्या साधनांची चर्चा केली जाते. पण ते भगवत प्राप्तीचं साधन आपल्याला प्रत्यक्ष देवाची गाठ घालून देईलच की नाही सांगता येत नाही पहा. एका अभंगामध्ये सद्गुरु भक्त निरोपाराय महाराजांनी भगवत प्राप्ती करता केलेल्या अनेक साधनांची चर्चा केली. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या नको तिची याच्या वा असे तयारीची माणसं पाहिजेत महाराज, आनंदीत तरी पाहिजेत कमीत कमी. विठला विठला खटपट करून न दिसणारा परमात्मा निरोपाराय महाराज सांगतात की साधू पुरुषांची कृपा झाली की प्रत्यक्ष दृष्टी गोचर होतो पहा. धन्य ही आनंदाची सापडली दर्शन साधू पुरुषांनी आम्हाला घडवलं. आमच्या मूळ घराचा आम्हाला परिचय करून दिला. हा पहिला उपकार. भगवंताची प्रत्यक्ष भेट घडवून दिली, त्याचं दर्शन घडवलं, हा दुसरा उपकार. आणि सगुण दर्शनाकरिता आणि निर्गुणाच्या बोधाकरिता साधना प्रवृत्त असलेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये प्रतिबंध करणारा जे अज्ञान आहे, जी काही अविद्या आहे, त्या अविद्येचा अज्ञानाचा निराश करण्याचाही उपकार संत करतात. तिसऱ्या चरणात संकल्पाचे
भगवत दर्शन होण्याच्या पूर्व अवस्थेमध्ये जो अज्ञानाचं कार्य म्हणून निर्माण होणारा देह मी हा संकल्प, त्या देह मी या संकल्पाचा जे मूळ असणारा अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा बाध संत महात्म्यांनी करून टाकला पहा. अंतःकरणामध्ये अज्ञानाचा विस्तार झाला की मनुष्याचा अहम देहाच्या ठिकाणी स्थिर होतो. अज्ञान विकल्पाचे मांडे विनोदी की जे पुढे देहोहम किंवा देहोमी असे हा अज्ञानाच्या अवस्थेमध्ये देहाच्याच ठिकाणी स्थिर होणारा अहंकार, त्याचं कारण असं की त्याच्या मुळाशी अज्ञान आहे. म्हणून आपल्याला प्राप्त होणारा देह मी हा संकल्प हा अज्ञानावर होतो. मग देह मी ही भावना निवृत्त होऊन तोच अहम आपल्या आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थिर होण्याकरता अज्ञानाचा प्रतिबंध जावा लागतो आणि त्याच्याकरिता साधू पुरुषांच्या चरणाची सेवा करावी लागते. येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे तयाचे अहम विश्रामे आत्मरूपी नडिकेवरणी उठिला जैसा शुभ शाखे वैसरा तो मूळ अनंता ठाकीला मी म्हणून. ज्ञानेश्वरी मध्ये पोपटाचं चिंतन ज्ञानोबारांनी 2 ठिकाणी केले पहा. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी पोपटाच्या संबंधाने काही चिंतन व्यक्त करतात आणि ही ओवी मला वाटतं 14व्या अध्यायातली आहे. 14व्या अध्यायामध्ये पोपटाच्या संबंधाने ही ओवी आहे, पण 6व्या अध्यायातला पोपट हा बद्ध आहे आणि 14व्या अध्यायातला थोडासा स्वरूपावरती अधिष्ठित झालेला आहे. 6व्या अध्यायापासून 14व्या अध्यायापर्यंत लगेच एवढी जीवनात उत्क्रांती त्याची झाली कशी? वैकुंठवासी प्राप्त स्मरणे गुरुनाम गुरु कंधारकर महाराज असं म्हणायचे, चातुर्मासाला एखाद्या वेळेस कधी राहिला असेल आणि ज्ञानेश्वरीचं श्रवण त्याच्याकडून घडलं असेल, ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ते 14वा अध्याय कदाचित असं मधलं जे श्रवण आहे एखाद्या साधू पुरुषाच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली असेल, त्या ज्ञानेश्वरीच्या श्रवणाचा परिणाम पोपट मुक्त झाला. विठ्ठला साधू पुरुषांची कृपा झाल्यानंतर अंतःकरणामध्ये कोणतं अज्ञान शिल्लक राहणारे महाराज ज्ञानोबारांचं आपण फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्मरण जरी करू लागलो ना तरी ते ज्ञानोबारांचं स्मरण परमार्थातल्या सगळ्या प्रकारच्या आपल्या कामाला सिद्ध करून देणार आहे. आपल्या परमार्थातल्या गंतव्य स्थानापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. साधू पुरुषाच्या नावातच ती ताकद आहे महाराज. प्रत्यक्ष त्यांनी कृपा करणं तर त्याच्या पुढे आहे. फक्त ज्ञानोबारांचं जर आपण चिंतन करू लागलो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी देतो. ज्यांच्या नामस्मरणाची ही फलश्रुती असेल ते संत जर प्रत्यक्ष कृपा करण्याकरता सिद्ध असतील, कोणतं अज्ञान शिल्लक राहणार आहे? ज्ञानोबारांचं नाव घेतल्यानंतर अज्ञान अंतःकरण शिल्लक राहू शकतं का? आमचे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हाला गुरुदेवे आम्हीच केलो. ज्ञानोबारांचं तसं मूळ नाव ज्ञानदेव आहे ना. आपण ज्ञानेश्वर महाराज जरी म्हणत असलो तरी त्याचं मूळ नाव ज्ञानदेव आहे आणि या ज्ञानदेव शब्दाचा अर्थ ज्ञानोबा स्वतः आपल्याला बोलून दाखवतात पहा. म्हणजे ज्ञानानेही ज्यांची उपासना करावी किंवा ज्ञान ज्यांचा भक्त आहे त्यांना ज्ञानदेव असं म्हणतात. तो तत्वज्ञानाचा ठाव ज्ञाना तेनेचे आओ हे असो तो देव ज्ञान भक्त. विठ्ठला विठ्ठला निरंतर कारुण्य सिंधू असलेले भगवान श्री ज्ञानोबारांसारखे संत जर उपकार करण्याकरता समर्थ असतील, समृद्ध असतील, सन्मुख असतील, कोणतं अज्ञान अंतःकरण शिल्लक राहणार. म्हणून साधू पुरुषांनी आम्हाला संत महात्म्यांनी मूळ घराचा परिचय करून दिला, परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवलं आणि हे होण्याकरता अगोदर अंतःकरणाचं अज्ञान दूर केलं. पण संतांनी एवढे कष्ट सहन करावे, प्रसंगी
जीवन त्याच्यात खर्ची घालावं. मी सुरुवातीला कोणी बोलून आलो, जगी जीवनासारखे वस्तू अंगावरी उपके जाते जीवित राखे तृणाचे. असं संतांनी करावं कशा करता याच्या वाचून त्यांचं आडलंय काय. तुमच्या माझ्यावरती जर ज्ञानोबरांनी कृपा केली नाही समजा, याच्यात त्यांचं काय बिघडणार आहे सांगा. पण एक क्षणभर सुद्धा जे जगावरती कृपा केल्या वाचून राहू शकत नाही, सदा सर्वकाळ जगाच्या कल्याणाचेच मनोरथ ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत असे संत महात्मे नित्य तुमच्या माझ्यावरती उपकार करत राहतात. त्याचं एकच कारण आहे, ते कृपावंत आहेत म्हणून. एका जनार्दनी गोपाळ जगतावरती संत महात्मे नित्य निरंतर जे उपकार करत राहतात त्याचं कारण आहे ते कृपावंत आहेत म्हणून. त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी जी कृपा नावाची शक्ती आहे, ते कृपा नावाची मूर्ती त्यांना शांत राहू देत नाही. पहा, समोरच्या व्यक्तीच्या जीवनातलं दुःख दूर झालं पाहिजे याच्याकरिता सदा सर्वकाळ आपल्या कृपेचा वर्षाव करणं हा संतांचा स्वभाव आहे.
कृपावंत शब्द नाथ महाराजांनी संतांकरता वापरलेला आहे. तसं आपण आणखी विचार करू गेलो तर संतांना शोधलं तर आणखी 2-3 तत्व आपल्याला कृपेने युक्त असलेले पाहायला सापडतात. आपल्याला जन्म देणारे माता पिता हे कृपावंत असतात. त्यांच्या अंतःकरणातही आपल्या अपत्याविषयी किती कृपा असते महाराज. बरं, ती कृपा काही शब्दात सांगता येते का? सांगण्याच्या पलीकडची कितीही कविता म्हणल्या तरी सांगू शकत नाही. कोणता महाराज असला तरी सांगू शकत नाही महाराज. माता पित्याच्या अंतःकरणाच्या प्रेमाला शब्दबद्ध करायचं सामर्थ्य जगात कोणाकडे महाराज. त्यांच्या अंतःकरणात ही कृपा आहे, पण मातेच्या अंतःकरणामध्ये असलेली जी कृपा आहे ती कृपा परिच्छिन्न पहा, मर्यादित अशा प्रकारची कृपा आहे. कारण ती माता फक्त आपल्याच लेकराच्या विषयीचा प्रेमभाव कृपावृत्ती अंतःकरणात धारण करते. दुसऱ्याचं लेकरू समोर आल्यानंतर त्या मातेचं अंतःकरण कसं पाझरत नाही का? त्यांच्या प्रेम ग्रंथी अशा कधी मोकळे होतच नाही. स्वतःच्या लेकरासाठी तिने ते प्रेम राखून ठेवलेलं असतं. आपल्याचा कळवळा आणि का नाहीये, दुसऱ्याच्या लेकराविषयी तो कळवळा येत नाही ना. म्हणून मातेच्या अंतःकरणात असलेलं प्रेम हे मर्यादित प्रेम आहे. मर्यादित अशा प्रकारची कृपा आहे. अशी कृपा पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा असते. बरोबर सांगता, एखाद्या गाईचं समजा जर वासरू काही कारणाने दगावलं तर ती गाय पुन्हा दूध काढू देत नाही पहा. मग ते दूध वाया नाही गेलं पाहिजे याच्याकरता जुनी माणसं एक युक्ती करायची. त्या मेलेल्या वासराची आतली सगळी घाण बाहेर काढायची, त्याचा बोध तयार करायचा आणि तो तयार केलेला बोध त्या गायीच्या समोर उभा करायचा आणि ती वेडी गाय आपल्या मेलेल्या वासराला चाटून पाना सोडायची पहा. वासुरवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जैसा बुद्धिमान माणसं मेलेलं वासरू गायीच्या समोर उभं करतात, गायीचं दूध काढतात आणि ती वेडी गाय त्या वासराला चाटते, पुन्हा पुन्हा पाना सोडते पहा. मग तुकोबाराय सांगतात त्या गायीला फार प्रेमळ समजू नका. का? स्वतःच मेलेलं वासरू चाटून पाना सोडते आणि दुसऱ्या गायीचं जिवंत समोर आलं तर शिंगारी मारते. विठ्ठला विठ्ठला. मर्यादित कृपा आहे. आणि मला असं वाटतं तुकोबारायांनी दिलेलं उदाहरण गायीसाठी सांगितलेलं नसावं. कारण ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव आहे म्हणून माऊलींच्या मंदिरात येऊन ज्ञानेश्वरी पारायण करायची बुद्धी गायीकडे नसलीच पाहिजे. नाही माणसाबरोबर सांगितलेलं असतं, पण ते लेखी बोले सुने लागे असं काहीतरी म्हणतात. मातेच्या अंतःकरणातली कृपा मर्यादित आहे. आपल्या व्यवहारातल्या सुद्धा माता आपल्या लेकराविषयी किती प्रेमभाव करतात ना, किती प्रेम. शेजारीचं लेकरू अर्धा तास खेळायला जरी घरी आलं तरी कपाळाला आठ्या पडतात, कधी माघारी जाईल असं वाटतं का? किंवा दिवाळीच्या सुट्टीला जर भाचा मामीकडे गेला ना तर ती मामी वैताग ती भाकरी करू किती दिवस ओरडा राहतो देव जाणे म्हणून हा कधी माघारी जातो असं तिला वाटतं. म्हणून आळंदीच्या परिसरातल्या माता माऊलींचं मला नेहमी कौतुक वाटतं पहा. गुरुदेव श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर नेहमी असं म्हणत असतात, आळंदीचा परिसर सोडून सगळ्या महाराष्ट्रात देवकी माता राहतात, जन्माला घालतात सोडून देतात, पण आळंदीच्या परिसरातल्या सगळ्या यशोदा आहेत, खाऊ घालतात आणि मोठं करतात. मोठं करतात. गेल्या 108 वर्षापासून जवळजवळ 108 वर्ष झाली की नाही आपल्या वारकरी शिक्षण संस्थेला, तेवढ्या काळापासून या माता माऊल्या आळंदीच्या या सगळ्या बालकावरती आपल्या लेकरांसारखं प्रेम करतात पहा. मातेच्या अंतःकरणात सुद्धा प्रीती आहे, पण ती मर्यादित प्रीती आहे. महाराजांचंच वाक्य सांगतो, आई सुद्धा एका अर्थाने संत आहे. गुरुदेव महाराजांचं वाक्य फार छान आहे. मर्यादित रूपाचं संत तो जिच्याकडे आहे तिला आई म्हणतात, मर्यादित रूपाचं संत तो जिच्याकडे आहे तिला आई म्हणतात, आणि अमर्याद रूपाचं मातृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. बालकांना सुद्धा तितकाच जीव लावणं, तितकाच त्यांचा सांभाळ करणं हे ज्ञानोबारायांचं प्रेम आहे. 9 महिने आपल्या उदरामध्ये लेकराला जागा देऊन 10व्या महिन्याची जगात लेकराला सोडून देते तिला आई म्हणतात, आणि जगातली सगळी खोडकर बालकं जी आपल्या उदरात घेते त्यांना माऊली म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. माता पिता त्यांची याच्यात व्यावृत्ती झाली पहा. साधू पुरुषांच्या कृपेसमोर त्यांची कृपा तितकीची ठरत नाही. दुसरी कृपा आहे वेदाच्या ठिकाणी. वेदही कसा कृपावंत आहेच आहे. अहिता पासून काढिती हित देवनी वाढविती नाही श्रुती पर
हिताहित दाविता दीप, सगळ्यावरती समान कृपा करणारा वेद आहे असं ज्ञानोबा सांगतात. तरीही ज्ञानोबांच्या कृपेचा आणि वेदाच्या कृपेचा जर आपण विचार करू गेलो, वेदाची सुद्धा कृपा ज्ञानोबांच्या समोर मर्यादितच आहेच आहे. वेद संपन्न होय कीरठाई, परी कृपणो ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याचे. फक्त त्रैवर्णिकांच्याच कानाला जर तो वेद लागत असेल तर कृपा करण्याच्या बाबतीत वेद सुद्धा काही अंशी कृपण आहे, त्याच्याकडे सुद्धा कार्पण्य नावाचा दोष आहे असं म्हणू नये. तसं तर संतांचे सापेक्ष बोलतो, साधू पुरुषांचा विचार केला तर त्याच्याकडे सुद्धा कृपणता आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या असंख्य जीवावरती कृपा करण्यासाठी ज्ञानोबांचं अंतःकरण किती सरळ असेल महाराज. अभाव सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे, दिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे. म्हणजे वेदापेक्षा सुद्धा साधू पुरुषांची कृपा विलक्षण आहे. आता तिसरी कृपा घ्या देवाची. पांडुरंग परमात्मा सुद्धा कृपावंत आहेच आहे. कृपावंत किती दीन बहु आवडते, तुका म्हणे हात कृपेचा सागर, नामासाठी पार पावरील ऐसा कृपेचा सागर. विटे उभा कटीकर सर्वस्वे उदार भक्ता लागे प्रगटे. ज्ञानोबांच्या कृपेचा आणि देवाच्या कृपेचा जर तुलनात्मक विचार करायचा ठरला, काकणभर ज्ञानोबांची कृपा जास्तच आहे ना. त्याचं कारण असं, परमात्म्याची कृपा ही थोडीशी समोरच्या व्यक्तीचं परीक्षण करून केली जाणारी कृपा आहे. आपला परका विचार करून भक्त आहे का राक्षस आहे हे पाहूनच परमात्म्याला कृपा करावी लागते. त्याला मारल्यानंतर मोक्ष देऊन कृपा करत असेल हा भाग निराळा आहे. तो साधू पुरुषांच्या कृपेचा जो स्वरूपाचा भाग आहे तो देवापेक्षा सुद्धा विलक्षण आहे. मुळात देवाच्या चरित्राच्या आणि संतांच्या चरित्राचा जर आपण विचार करू गेलो, देवाचं चरित्र काही जणांना सुख देणार आहे तर काही जणांना दुःख देणार आहे. साधू पुरुषाचं जीवन प्रत्येकाला केवळ सुखच देणार असल्यामुळं साधू पुरुषांची कृपा आणि त्यांचा उपकार देवापेक्षा सुद्धा विलक्षण आहे. पहा, भूतानां देवचरित्रम दुःखाय च सुखाय च सुखाय वही साधूनां त्वादृश्यमच्युतात्मनां. परमात्म्याच्या पेक्षा सुद्धा साधू पुरुषाच्या अंतःकरणात असलेली कृपा विलक्षण असल्यामुळं नाथ महाराज सांगतात, होती संत सारिखी. सारिखी शब्दाचं ते प्रयोजन आहे. सगळ्यावरती सारखी कृपा करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. देव कृपा करतो पण भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे या भावनेतून देवाची कृपा आहे. आणि साधू पुरुषाची कृपा गुणदोषया ते न विचारे काही, ठाव दिला पाये आपुलिया न पाहिया ते कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई त्यांच्या दारामध्ये आलेला, त्यांच्या संबंधातली कोणतीही भावना घेऊन आलेला जो एखादा भक्त असेल ना, त्याच्यावरती कृपेचा वर्षाव करणं हा संतांचा स्वभाव असल्यामुळं नाथ महाराज सांगतात त्या कृपेच्या वृत्तीमुळं संत महात्मे नित्य निरंतर जगावरती उपकार करत राहतात. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी कृपावंत, होती संत सारिखे. सर्वावरती समान कृपेचा वर्षाव करणं हा साधू पुरुषाचा स्वभाव असल्यामुळं हे संत महात्मे जगतातल्या प्रत्येक जीवाला त्याच्या मूळ घराचा परिचय करून देतात, परमात्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडवतात आणि हे सगळं होण्याकरता आवश्यक असणाऱ्या अज्ञानाचा निरासही संत करतात. म्हणून संतांच्या एका जनार्दनी संत परमात्म्याने आपले सगळे मनोरथ सिद्ध करण्याची कृपा संत महात्मे आपल्या नित्य निरंतर करत असतात. म्हणून आपल्यावरती नित्य निरंतर कृपा करण्याकरता सिद्ध असलेले ज्ञानोबा आपल्या समोर विराजमान आहेत. ज्ञानोबांच्या चरण सानिध्यात येऊन ही सेवा करण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या शब्दांची दुर्वादळ त्यांच्या पावलावर आपण व्हावी इतका एवढा आपला अधिकार नसतानाही जैसे तैसे बाळ मातेशी आवडे बोलता पोगडे शब्द गोड. मी सुरुवातीला असं बोललो, संतांच्या समोर बोलायचं सोपं आहे, विद्वानांच्या समोर जरा जड जातं. कारण संत महात्मे आहे असं प्रत्येकाला पोटात, विद्वानही तशी कृपा करू शकतात पण आपल्या अभ्यासात भर व्हावी म्हणून ते परीक्षण करत असतात. त्यावेळी कुणीतरी परीक्षा करणार असलं पाहिजे. म्हणून कृपा सिंधू भगवान श्री ज्ञानोबांच्या चरण सानिध्यात या परभणीकर मंडळीच्या माध्यमातून ज्ञानोबांच्या अक्षर स्वरूपाची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. ज्ञानोबांच्या अंगावरती बसून परमात्म्याला सगळ्या प्रसाद सेवन करण्याचं सौभाग्य त्यांनी आपल्या पदरात टाकलं. म्हणून अशीच नित्य निरंतर ज्ञानोबांच्या वाङ्मय स्वरूपाची सेवा ज्ञानोबांनी आपल्याकडून करून घ्यावी ही ज्ञानोबांच्या चरणी प्रार्थना करून झालेली चिंतन सेवा विश्वमौली ज्ञानोबा स्वामी सुखानिवासी सद्गुरू जोग महाराज, भगवान सिद्धेश्वर आदी करून सर्वांच्या चरणी उपस्थित सर्व श्रोते सज्जनांच्या आदरणीय भावगी आलेले आहेत. आमचे सचिन महाराज
आहे, आदरणीय प्रवीण महाराज यांची उपस्थिती आहे, स्वतः काकांची उपस्थिती आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा भक्तिभावाने वंदन करतो. सगळ्यांच्या संबंधाची कृतज्ञता अंतःकरणात धारण करतो आणि झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर